नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कन्याकुमारीला आलेलो आहोत आणि कन्याकुमारीचं वैशिष्ट्य म्हणजे येथील विवेकानंद स्मारक. हे स्मारक समुद्रामध्ये असून तिथे जाण्यासाठी बोटी आहेत आणि मी आता बोटीला उभारलेलो आहे. मोठीच्या लांबच्या लांब रांग ह्या बोटीसाठी होती आणि स्मारक पाहण्यासाठी आपल्याला बोटीने जावे लागते आणि या बोटीचे तिकीट ₹100 आहे आणि जर स्पेशल तिकीट तुम्हाला VIP तिकीट पाहिजे असेल तर ₹300 तिकीट आहे. आम्ही 40 लोकं होतो त्यामुळे आम्ही ₹100च्या लाईनमध्ये उभारायचं ठरवलं आणि आम्ही या लाईनमध्ये उभारलो आणि आश्चर्य म्हणजे तेथील तमिळनाडूमधील आणि केरळमधील काही मुलं आम्हाला आमच्या रांगेमध्ये भेटले आणि त्यांना त्यांची उत्सुकता खूप वाढलेली होती. आम्ही खूप दूर आलो म्हटल्यावर त्याने आमच्याशी बोलायला सुरुवात केली. हे असं इथून समोर कन्याकुमारी शहर दिसतं. नंतर ह्या बोटी वेगवेगळ्या पद्धतीच्या बोटी आपल्याला जायला तिथे तयार असतात आणि जी प्रवासी नेणारी बोट असते ती बोट साधारण 150 ते 200 माणसांना एकावेळी नेऊ शकते. आम्ही त्या बोटीत बसलो. बोटीत बसल्यानंतर सर्वांनी सेफ्टी जॅकेट घातलेलं होतं आणि समोरील दृश्य खूप छान दिसत होतं. अगदी आपल्याला साधारण जवळून आपण विवेकानंद स्मारक आणि वल्लूरचा स्टॅच्यू तिथून आपण अगदी बोटीतून आम्ही अगदी इझिली पाहत होतो आणि एका बाजूला कन्याकुमारी शहर आणि एका बाजूला हे स्वामी विवेकानंद स्मारक असे आम्ही बोटीने निघालेलो होतो. साधारण 10 ते 15 मिनटात आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो आणि लोकांची देखील उत्सुकता वाढलेली होते आणि काही लोक आमच्या ग्रामीण भागातून हे सर्व लोक बोटीतून उतरून स्मारकाकडे चाललेले आहेत. ह्या स्मारक पाहण्यासाठी देखील ₹30चं आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि शेड केलेले आहे लोकांच्यासाठी, प्रवासी लोकांच्यासाठी आणि इथे वारं भयंकर म्हणजे भन्नाट वारं होतं. आता आपल्या समोर दिसतं हे विवेकानंद स्मारक आहे आणि त्याच्यासमोर बरोबर दिसतं ते एक देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडे तिरुवल्लुवर यांचा पुतळा आहे आणि हा पुतळा 130 फूट उंचीचा असून तिथे यापूर्वी पूल नव्हता. आता तिथे जाण्यासाठी पूल देखील खूप छान असा बांधलेला आहे आणि त्या पुलावर काचा बसवलेल्या आहेत. त्या काचेवरून चालत असताना आपल्याला समुद्राचा खालचा तळ देखील दिसतो. तर त्यामुळं प्रेक्षक हल्ली इथं लोकांची गर्दी वाढलेली आहे पर्यटकांची हा पूल पाहण्यासाठी. वारं होतं दुपारची वेळ असूनसुद्धा आणि खूप इथे पर्यटक येतात आणि या स्वामी विवेकानंद स्मारक आणि तिथल्या त्या ब्रिजचा आनंद घेतात आणि हल्ली खूप छान असं इथलं एकंदरीत वातावरण झालेलं आहे. हा ब्रिज आहे तो पाहून झाल्यानंतर आणि इथलं विवेकानंद स्मारक पाहिल्यानंतर जाताना देखील रांग लागलेली असते आणि इथून बोटीने आपल्याला साधारण परत किनाऱ्यावर जायला एक 15 ते 20 मिनटं लागतात आणि पुन्हा परतीच्या प्रवासात देखील आपल्याला ह्या बोटिंगचा आनंद घेता येतो आणि पलीकडे गेल्यानंतर मग पुन्हा काही लोक आपले किनाऱ्यावर उभारून फोटो वगैरे काढतात आणि खूप सुंदर असं इथलं हे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या नवीन झालेल्या ब्रिजची इतर पर्यटकांना देखील माहिती होईल आणि ते इथे येऊन कन्याकुमारीला नक्कीच भेट देतील
अशी आमची खात्री आहे. VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी, कोल्हापूर. फोन नंबर 94 220 34 500.